नमस्कार. मी डॉक्टर मिनेश जुवेकर, कान नाक घसा तज्ञ. मुंबई इथे बॉम्बे हॉस्पिटल इथे कन्सल्टंट आहे. फोर्टिस हॉस्पिटल इथे कन्सल्टंट आहे आणि आमच्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट आहे. मी इथे अपरांत हॉस्पिटल चिपळूण इथे आलेलो आहे आणि आम्ही इथे ओपीडी आणि ऑपरेशन हे चालू केलेले आहेत. इथे येण्याचा मेन उद्देश असा की आम्ही मुंबईमध्ये असताना बरेच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स टेक्निक हे आम्ही शिकत असतो. वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये जात असतो मुंबईत सुद्धा. इंडियामध्ये बरेचसे आमच्या कॉन्फरन्समध्ये आमचे जे लेटेस्ट उपचार असतात ते डिस्कशन चालू असतं. त्या प्रकारे चिपळूण या ठिकाणी अपरांत हॉस्पिटलमध्ये इकडच्या लोकल लोकांसाठी ह्याचा फायदा व्हावा, जी नवीन नवीन ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहेत त्यांचा यांना फायदा व्हावा, हेच आमचं एक उद्देश आणि हेच एक आयडिया आहे की इथे येऊन आम्ही महिन्यातनं एकदा किंवा दोनदा येऊन इथे ओपीडी आणि ऑपरेशन करून जेणेकरून इकडच्या लोकल जे पॉप्युलेशन आहे त्यांना हे आमची ट्रीटमेंटचा फायदा व्हावा. आजच्या जगामध्ये प्रत्येक पेशंटला खूप लांब जाणं, मुंबईला जाणं सोयीस्कर नसतं, जाणं त्रास होतो. तर आम्ही ठरवलं की आम्ही इथे हळूहळू अपरांत हॉस्पिटलमध्ये येऊन जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आम्ही चालू करू शकतो आणि म्हणून कॉक्लिअर इम्प्लांटचे ऑपरेशन असतात जे आम्ही करतोय. मुलं जी जन्मता ऐकू शकत नाहीत त्यांच्यासाठी, बऱ्याचशा वयस्कर लोकांसाठी ऐकण्याचे आणि ॲलर्जीचे प्रॉब्लेम आहेत, ह्यांची पण आधुनिक जी ट्रीटमेंट आहे ती आम्ही या हॉस्पिटलमध्ये आता सुरू करू इच्छितो. महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने 1 ते 5-8 वर्षापर्यंत बरीचशी मुलं आपण बघतो की मूकबधीर असतात आणि त्यांना पुढे काही ट्रीटमेंटची सोय म्हणा की काही पुढे ट्रीटमेंट त्यांची चालू नसते. आम्ही इथे येण्याचा एक उद्देश असतो की आम्ही कॉक्लिअर इम्प्लांटचं ऑपरेशन हे विनामूल्य इथे आपण करू शकतो. यासाठी जेणेकरून पालक आहेत जे हे ऐकत आहेत त्यांना मी सांगतो की तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरी कुठलं मूल समजा ऐकत नसलं तर त्याचं इथे येऊन आपण त्याची टेस्ट करावी आणि ही मुलं हे कॉक्लिअर इम्प्लांट ऑपरेशन केल्यानंतर 100% नीट ऐकायला लागतात, नॉर्मल कॉलेजमध्ये जातात, नॉर्मल शाळेत जातात, नॉर्मल जॉब करू शकतात आणि नॉर्मल जीवन जगू शकतात. तर ह्यांच्या जीवनातनं बहिरेपणाचं जे त्यांचा प्रॉब्लेम असतो हे आपण नक्की काढू शकतो. पण आपण त्यांना लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं हे खूप जरुरी असतं. हे ऑपरेशन कठीण असल्यामुळे सगळीकडे होत नाही आणि आम्ही खास ते ऑपरेशन इथे करण्यासाठी सुद्धा इथे तयारी करत आहोत.